नमस्कार. आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारत दौऱ्यावर येत आहेत आणि ते भारत दौऱ्यावर काय येत आहेत? रशिया आणि भारताचे संबंध आज या दोन देशांमध्ये काही करार होणार आहेत का? मग ते असतील तर कुठल्या स्वरूपाचे असतील आणि या दोन देशांमधले पुढची वाटचाल कशी असेल? काय गणित आहेत या दोघांनी जवळ येण्यासंदर्भातली? हे सगळं या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा 2 दिवसाचा दौरा आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजता ते दिल्लीमध्ये उतरतील आणि 2 दिवस त्यांचा मुक्काम हा दिल्लीमध्येच असेल, म्हणजे भारतामध्येच असेल. तर या 2 दिवसांमध्ये काय काय होणार आहे हे सुरुवातीला आपण बघूया आणि त्यानंतर साधारणपणे या दोन देशांची जवळ येण्याची गणितं काय आहेत, भारताला आणि रशियाला कसा फायदा आहे दोन्ही देश जवळ आल्यामुळे, हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला 2 दिवसाच्या दौऱ्याचं व्लादिमीर पुतिन यांचं नियोजन. आज संध्याकाळी 6 वाजता नवी दिल्लीला ते उतरतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी डिनरचं आयोजन केलेलं आहे, त्यामुळे रात्री आज डिनर डिप्लोमसी बघायला मिळेल. म्हणजे या दोघांमध्ये साधारणपणे अनौपचारिक अशा चर्चा होतील. आज काही ऑफिशियल संवाद असा होणार नाही. तर उद्याच्या दिवशी सकाळी राजघाटावर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील असं कळत आहे. म्हणजे सकाळी सकाळी राजघाटावर जातील आणि महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल पुतिन यांच्याकडून, असं एक नियोजनात आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांच्या कार्यक्रमात बघायला मिळत आहे की पुतिन हे राजघाटावर जातील आणि महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर ते हैदराबाद हाऊसला जाणार आहेत. आता हैदराबाद हाऊस इथंच या शिखर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे फक्त भारत आणि रशिया यांच्यामध्ये ही वार्षिक शिखर बैठक होईल आणि ही शिखर बैठक हैदराबाद हाऊसला आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्याबरोबर नंतर म्हणजे हैदराबाद हाऊसमधल्या या वार्षिक शिखर बैठकीनंतर लगेचच भारत मंडपम इथं भारत रशिया मंचाची बैठक होणार आहे. या भारत रशिया मंचाच्या बैठकीमध्ये संरक्षण सहकार्य वाढवणं, बाह्य दबावांपासून द्विपक्षीय व्यापाराचं संरक्षण करणं आणि इतर अनेक विषयांवर चर्चा होईल. कदाचित या संदर्भात चर्चा पुढेही जाऊ शकते आणि करारही होऊ शकतात. फायटर प्लेन्स जी आहेत ती भारत रशियाकडनं घेण्याच्या विचारात आहे आणि त्यामुळे त्याविषयी सुद्धा कदाचित या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. तर असं 2 दिवसांचं साधारणपणे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं वेळापत्रक आहे. उद्देश काय या भेटीचा? व्लादिमीर पुतिन हे भारतात का येत आहेत, ते मोदींना का भेटत आहेत, त्यांचा भारत दौरा का आहे? तर त्याचा सरळ आणि सोपा उद्देश हाच आहे की या दोन्ही देशांमध्ये म्हणजे रशिया आणि भारतादरम्यान धोरणात्मक आणि आर्थिक परिस्थिती अधिक दृढ करणं, मजबूत करणं. आता आपण बघूया की या दोन देशांमध्ये जर जवळीक निर्माण झाली व्यावसायिक पातळीवर आणि इतर वेगवेगळ्या पातळ्यांवर, तर काय होऊ शकतं? सगळ्यात आधी तर रशिया आणि भारत यांचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे चांगले संबंध राहिलेले आहेत आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर तर त्यांचे आणि पुतिन यांचे जे संबंध आहेत, जे नातं आपण म्हणूया, ते नातं चांगल्या नोटवरच पुढे गेलेलं आहे. वर्षानुवर्ष ते बिघडत नाही गेलेलं आहे, तर ते चांगल्या नोटवरच पुढे गेलेलं आहे. या दोघा नेत्यांना एकमेकांना भेटायला आणि एकमेकांशी संवाद साधायला कधी अडचण आलेली आपण बघितलेली नाही. तर आता या दोन देशांमध्ये जवळीक निर्माण झाली तर काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आपण बघूया. या भेटीमागचा थॉट दोन्ही देशांचा असा असेल की एकतर भारताची लोकसंख्या 150 कोटीच्या घरात आहे, म्हणजे 1.5 बिलियन. तर त्याचा फायदा रशियाला होऊ शकतो, कारण खूप मोठी ग्राहक संख्या, ग्राहक वर्ग, मार्केट खूप मोठं हे इंडियामध्ये उपलब्ध आहे. भारत एक फास्टेस्ट ग्रोथ करणारी इकॉनॉमी सुद्धा आहे, त्यामुळे भारताकडे अत्यंत पॉझिटिव्ह नोटवर बघितलं जातं.
रशियाकरता इथं खूप मोठा वर्ग आहे, ग्राहक वर्ग, एक मार्केट प्लेस रशियाला उपलब्ध होणार आहे त्यांच्या ऑइल करता सुद्धा आणि रशियाच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी सुद्धा, रिसोर्सेससाठी पण आणि वस्तूंसाठी सुद्धा एक मोठी बाजारपेठ भारताकडे बघितलं जात आहे. म्हणजे रशियाचा हा फायदा आहे. विशेष म्हणजे क्रूड ऑइल जे आहे रशियाचं ते खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये येऊ शकतं आणि त्यामुळे सुद्धा रशिया विचार करत आहे भारताचा की अधिक संबंध दृढ व्हावेत. त्याचबरोबरीने भारत पूर्वी गरजेच्या फक्त 2.5 युनिट्स किंवा आपण म्हणतो ना हिस्सा, तसं 2.5% इतकंच ऑइल हे रशियाकडनं आपण घेत होतो. पण आता आपण रशियाकडनं साधारणपणे 31% ते 35% क्रूड ऑइल घेतो आहोत. अमेरिकेनं जे निर्बंध भारतावर लादले आणि त्या पार्श्वभूमीवर जे संबंध भारताचे आणि अमेरिकेचे निर्माण झाले होते, म्हणून मग भारतानं असा निर्णय घेतला की आता रशियाकडनं आपण तेल खरेदी केलं पाहिजे आणि रशियाकडनं तेल खरेदी करण्याला भारताला खूप मोठी सूटसुद्धा मिळाली, म्हणजे डिस्काउंट ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा मिळाला असं बोललं जात आहे. त्यामुळे आता आपण जे तेल घेतो रशियाकडनं ते साधारणपणे आपल्या म्हणजे भारताच्या गरजेच्या 35% तेल हे आता आपण रशियाकडनं घेतो आहोत. युरोपियन मार्केटमध्ये रशिया आणि मॉस्कोवर निर्बंध आले आणि ते निर्बंध आल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की मॉस्को सुद्धा भारताच्या जवळ आलं आणि रशिया सुद्धा भारताच्या जवळ आलं. आपलं म्हणजे भारताचं टार्गेट काय, आपण मॉस्कोकडनं वेगवेगळी शस्त्रास्त्र घेतो आणि त्यात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सूट मिळते सध्या, कारण मॉस्को आणि युरोपियन देशामध्ये सुद्धा संबंध थोडेसे तणावाचे आहेत, कारण त्यांच्यावर युरोपियन मार्केटमध्ये निर्बंध आलेले आहेत. आणि रशियाच्या बाबतीत सुद्धा सेम झाले, रशियाच्या बाबतीत सुद्धा युरोपियन मार्केटमध्ये निर्बंध आले आणि त्यामुळे आपल्यावर सुद्धा काही निर्बंध लादले गेले, मॉस्कोवर सुद्धा आणि रशियावर सुद्धा. त्यामुळे मग अशा प्रकारे मॉस्को सुद्धा भारताच्या जवळ आलं आणि रशिया सुद्धा भारताच्या जवळ आलं आणि मग यातून चांगल्या नोटवर व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं, कराराच्या दृष्टिकोनातनं, संरक्षणाच्या दृष्टिकोनातनं काय काय करता येईल परस्पर संबंधांमधून ते बघण्याकरताची ही भेट फार फार महत्त्वाची आहे. भारत रशियाकडून फायटर जेट्स सुद्धा घेण्याच्या विचारात आहे, त्याविषयी सुद्धा आज विचार होऊ शकतो आणि जर सकारात्मक घडल्या गोष्टी तर करारही होऊ शकतो. त्याचबरोबर एअर डिफेन्स सिस्टम सुद्धा विकत घेण्याचा भारताचा विचार आहे रशियाकडून, कारण त्यांची एअर डिफेन्स सिस्टम ही जास्त पुढे गेलेली, यंत्रणांनी भरलेली अशी आहे, म्हणजे अद्ययावत अशी आहे आणि त्यामुळे ती डिफेन्स सिस्टम कदाचित आपण विकत घेऊ शकतो. सध्या जर बघायला गेलं तर रशियामध्ये लेबर कपॅसिटी खूप कमी आहे, पण त्याचवेळी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्किल्ड वर्कर्स जे असतात ते उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे रशिया त्या दृष्टीनं सुद्धा, म्हणजे जर संबंध सुधारले तर रशियामध्ये सहज जाता येईल आणि जर सहज लोकांना जाता आलं, इथल्या बेरोजगार व्यक्तींना तिथं जाऊन आपलं स्किल वापरता आलं आणि काम करता आलं तर तोही फायदा होऊ शकतो. रशियाला सुद्धा याचा फायदा होणार आहे, कारण त्यांच्याकडे लेबर्सची कमतरता आहे, कामगारांची कमतरता आहे आणि आपल्याकडे मात्र खूप मोठ्या प्रमाणात स्किल्ड वर्कर्स आहेत आणि त्यांना रशियामध्ये संधी मिळू शकते. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर जर हे दोन देश जवळ आले, बलाढ्य देश आहेत दोघंही, आणि जर हे दोन देश जवळ आले तर त्याचा एक परिणाम असाही होणार आहे की अमेरिकेवर थोडासा दबाव निर्माण व्हायला मदत होईल, चीनवर थोडासा दबाव निर्माण व्हायला मदत होईल आणि ही दोन बलाढ्य राष्ट्र एकत्र आली तर त्यांच्यामधले व्यापाराशी निगडीत असलेले, संरक्षणाशी निगडीत असलेले अनेक गोष्टी या सुसह्य होतील, एकमेकांना मदत होईल. एकतर अशी ही चर्चा आहे की या आजच्या दोघांच्या भेटीमध्ये एकमेकांची डिफेन्सशी रिलेटेड असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वापरता येतात का हे सुद्धा कदाचित ठरवलं जाईल आणि त्यामुळे हवाई अड्डे ज्याला आपण म्हणतो तर ते हवाई अड्डे आपल्याला एकमेकांचे वापरता येतील का, म्हणजे प्रवाशांना वाहून नेणारे हवाई अड्डे नव्हे तर
युद्ध सरावादरम्यान जे रणवे वापरले जातात ते एकमेकांशी शेअर करता येतील का, अशा अनुषंगाने सुद्धा कदाचित आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. तर आता आज संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतामध्ये येतील. त्यांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणारे 5 स्तराची अशी त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था ठेवली गेलेली आहे, कारण ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, एका बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि आपल्याला म्हणजे भारताला आणि रशियाला एकमेकांमधले संबंध सुधारायचे आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी भारतामध्ये घेतली जाईल. 5 स्तरीय अशी सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासाठी तैनात करण्यात आलेली आहे. आज आणि उद्या ते भारतामध्ये असतील. त्यामुळे आज दिवसभरात काय घडतं, उद्या दिवसभरात काय घडतं, नेमके कोणते कोणते करार भारत आणि रशियामध्ये होतात आणि ते कसे भारताला फायदेशीर ठरतात, हे सगळं आपण बातम्यांच्या माध्यमातून पाहूच. धन्यवाद.